नमस्कार. आज आपण बनवूया व्हॅनिला चोको चिप्स कपकेक. हे कपकेक खायला टेस्टी वाटतात. सोबत हे तुम्ही पार्टीमध्ये किंवा मुलांना घरी बनवून पण देऊ शकता. अगदी लवकर बनवून तयार होतात हे व्हॅनिला चोको चिप्स कपकेक. चला तर बनवूया. याला लागणारं साहित्य म्हणजे हाफ कप फुल फॅट मिल्क लागतं. बरं, याला आपल्याला करायचं काय आहे? याला आपल्याला करायचं बटर मिल्क, म्हणजेच ते ताक नसते का, ते आपल्याला तयार करायचं आहे. यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हाफ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर. व्हाईट व्हिनेगर म्हणजे काय? जे आपल्याला नूडल्समध्ये वगैरे वापरतात, जे चायनीज फूडमध्ये वगैरे वापरतात, ते आपल्याला इथे वापरायचं आहे. चला, व्हाईट व्हिनेगर ॲड केल्यानंतर 10 मिनटं रेस्ट द्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसतच आहे इथे ते दूध पूर्णपणे फाटलेलं आहे. नंतर छान असं मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला ॲड करायचं आहे हाफ कप व्हेजिटेबल ऑइल. व्हेजिटेबल ऑइल म्हणजे इथे कोणतं वापरायचं आहे? सनफ्लावर ऑइल. फक्त सनफ्लावरच ऑइल आपण इथे वापरू शकतो. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे 3/4 कप शुगर. कॅस्टर शुगर इथे ॲड करायचं. जर तुमच्याकडे कॅस्टर शुगर नसेल तर तुम्ही साखर बारीक करून पण इथे ॲड करू शकता. खूप छान असं मिक्स करून घेतल्यानंतर इथे 1.5 कप ऑल पर्पज फ्लोअर म्हणजेच मैदा इथे ॲड करायचा आहे. छाननीच्या सहाय्याने आपल्याला छान इथे सगळे इन्ग्रेडियंट्स छानून घ्यायचं आहे. नंतर इथे आपल्याला 1 TSP बेकिंग पावडर, हाफ TSP बेकिंग सोडा आणि पिंच ऑफ सॉल्ट टाकायचं आहे, म्हणजे चुटकीभर मीठ टाकायचं आहे. सगळ्या ड्राय इन्ग्रेडियंट्सला छान असं छानून घेतल्यानंतर पूर्ण ड्राय इन्ग्रेडियंट्स वेट इन्ग्रेडियंट्ससोबत मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स कसं करायचं आहे बरं? कट आणि फोल्ड मेथडने इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मी असं प्रकारे मिक्स करते. तुम्हाला पण अशाच प्रकारे कट आणि फोल्ड मेथडनीच मिक्स करायचं आहे. ज्याने काय होते, बॅटर असं छान मिक्स होऊन जाते आणि जे काय म्हणतात त्याला, लम्प्स असतात ना, ते छानपैकी कट आणि फोल्ड मेथडनी इथे सॉफ्ट होऊन जातात. बघा, बॅटर असं पूर्णपणे सॉफ्ट झालेलं आहे. इथे मी व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे. 1.5 TSP व्हॅनिला एसेन्स आहे इथे. एसेन्स टाकल्यावर पण छान असं मिक्स करून घेतल्यावर त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे 3 टेबलस्पून इथे मी चोको चिप्स ॲड केलेले आहे. चोको चिप्स तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. मग ते पण चोको चिप्स मी छान असं मिक्स करून घेतलेले आहे. बघा, चोको चिप्स हे मुलांना जास्त आवडतात. जर तुमच्या घरी जास्त मुलं असतील किंवा तुम्हाला पण आवडत असेल तर चोको चिप्सचे प्रमाण तुम्ही जास्त सुद्धा करू शकता. चला, त्यानंतर आपल्याला इथे कप्स मोल्ड घ्यायचे आहेत. हे कप मोल्ड तुम्हाला बाजारामध्ये सहजासहजी मिळून जाईल किंवा तुम्हाला ते डिस्पोजल असते ना, ज्यामध्ये आपण चाय पितो किंवा पत्राळी वगैरे, त्यामध्ये आपण कढी भाजी जे पण काही घेतो ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इथे मी आईस्क्रीम स्कूपच्या साहाय्याने पूर्ण कपकेक्सचं बॅटर पूर्णपणे ॲड केलेलं आहे. चला तर आता आपण याला बेक करूया. बेक किती करायचं आपल्याला इथे? सर्वप्रथम मी इथे हे गंज प्रीहीट करून घेतलेले आहे 10 मिनटं. त्यानंतर इथे आपल्याला पूर्ण कपकेक्स 20 ते 21 मिनटं पूर्णपणे बेक करून घ्यायचे आहे. बघा, इथे बेक झालेले आहे पूर्णपणे छानपैकी. मस्त डिलिशियस बनतात हे कपकेक्स. कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि खायला पण टेस्टी वाटतात. मुलांना तर खूपच छान वाटते. आणि हो, जर तुम्हाला हे अनहेल्दी वाटत असेल तर तुम्ही इथे हेल्दी कसं वापरायचं, त्या ठिकाणी मैद्याच्या ठिकाणी तुम्ही व्हीट फ्लोअर वापरू शकता, म्हणजे गव्हाचं कणिक वापरू शकता तुम्ही इथे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर फेसबुकवर बघत असाल तर माझ्या फेसबुकच्या पेजला फॉलो नक्की करा. थँक्यू.